संभाजीनगर शिवसेनेच्या वतीनं मागच्या 13 मे पासून लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आज या संभाजीनगरात 5 ठिकाणी हंडे घेऊन शेकडो महिला रस्त्यावर पाणी द्या अशा प्रकारचा आवाज देत होत्या। आणि यामध्ये शिवसेनेच्या 5 उपनेत्या सहभागी झालेल्या आहेत। त्यात ज्योतिताई ठाकरे आहे, शुभांगीताई पाटील, शीतलताई देवरुखकर, अस्मिताताई गायकवाड, छायाताई शिंदे अशा 5 उपनेत्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनात सहभागी झाल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शिवसेना महिला आघाडीने केलेलं आहे। आता आज बेसिक प्रेस याच्यासाठी बोलवली की या 13 तारखेपासून तर आजच्या तारखेपर्यंत काय काय झालं त्याचा एक शॉर्ट रिव्ह्यू मी आपल्याला देऊ इच्छितो। या आंदोलनामध्ये शेकडो शिवसैनिक, हजारो नागरिक सहभागी झालेले। सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 9 लाख लोकांपर्यंत हे आंदोलन पोहोचलेलं आहे। आणि हे पोहोचत असताना 18 एप्रिलला जवळपास 1600 शिवसैनिकांनी या शहराच्या 5 ठिकाणी हंड्यांचं तोरण बांधून या आंदोलनाला सुरुवात केली होती। त्याच्यानंतर 19 ते 21 एप्रिल दरम्यान जवळपास 5,500 नागरिकांशी थेट संवाद कट्टा बैठकाच्या माध्यमातून साधण्यात आला। मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, मी प्रेस नोटमध्ये पाठवेन। नंतर 22 ते 24 एप्रिलला स्वाक्षरी मोहीम केली, ज्याच्यात 58,700 स्वाक्षऱ्या आमच्याकडे फॉर्म भरून आलेले, ज्याची संख्या आहे 58,700 स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आलेल्या। त्याच्यानंतर 24 ते 25 एप्रिलला महिला आघाडीने 10 जे प्रभाग आहे, झोन आहे, इथे निवेदनं सादर करून पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला होता। एक आक्रमकतेने हे आंदोलन महिला आघाडीनं केलं होतं। 25 एप्रिलला मी काही ठिकाणी ढोल बजाव आंदोलन केलं, याच्यामध्ये जवळपास 1001 नागरिक सहभागी झालेले होते। 26 एप्रिलला एक भव्य अशी दिंडी सिडको भागातून काढण्यात आली होती पाण्याची। याच्यातही मला असं वाटतं आपण सगळे हजर होता, हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। 27 ते 29 एप्रिलला 300 विद्यार्थ्यांनी पाणी टंचाई त्यावर उपाययोजना जागरूकता वाढवण्यासाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला। हा सगळा ऑनलाईन झाला। आमच्याकडे याच्यात काही भाषणं आलेली आहेत, निबंध आलेली आहेत, याच्यात 300 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। सगळ्यात महत्त्वाचं 27 एप्रिलला एक वेगळा कार्यक्रम पाणी की अदालत क्रांती चौकात घेतला होता। याच्यात विविध क्षेत्रातले शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, वैज्ञानिक असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यापारी, उद्योजक या पाणी की अदालतमध्ये सहभागी झाले होते। 2 आणि 3 मे रोजी शहरातील 27 जलकुंभावर महिला आघाडीने त्याचं पूजन केलं। ते पूजन करताना सुद्धा महिला आघाडीने वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम त्याच्यामध्ये राबवले। नुसतं जलकुंभाचं पूजन करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं ते पूजन केलेलं आहे। 3 आणि 4 मेला मला राग येतोय नावाच्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम झाले। याच्यात शेकडो महिला सहभागी होत्या आणि यांनी आपल्या इथल्या पाण्याच्या विषयी रोष व्यक्त केला होता। काही ठिकाणी अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन पिटिशन एक आम्ही सुरू केलेलं आहे। हे ऑनलाईन पिटिशनलाही जवळपास 40-50 हजार नागरिकांनी याच्यात सहभाग घेतला। या ऑनलाईन पिटिशनच्या माध्यमातून पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आयुक्त यांना आम्ही मेल करतोय। त्याला ऑनलाईन पिटिशन हेही मोठ्या प्रमाणावर होत आहे। आता आम्ही आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना आज ठिकठिकाणी हंडे घेऊन एक पाण्याचा जागर माता भगिनींनी केला। रस्त्यावर सगळ्या ठिकाणी
5 ठिकाणी शहरामध्ये शिवसेनेनं असं आंदोलन आज एकाच वेळेस 5 ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे. आता उद्यापासून 9, 10, 11, 12 या 4 दिवसात या शहरातल्या 115 वॉर्डामध्ये आम्ही हल्लाबोल पदयात्रा करतोय. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 अशा वेळेमध्ये ही हल्लाबोल पदयात्रा शहरातल्या वेगवेगळ्या भागातून, मुख्य रस्त्यावरून फिरण्यापेक्षा इंटेरियर भागातून. आता ही हल्लाबोल पदयात्रा याच्यासाठी आम्ही करतोय की या हल्लाबोल पदयात्रेमध्ये जे आम्ही चित्र शहरातले वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज पाण्याच्या प्रश्नावरचे काढलेले आहे, याच्या चित्ररथ राहणार आहे. या हल्लाबोल पदयात्रेमध्ये जवळपास 10 चित्ररथ आहे. त्याच्यामध्ये 4ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीनं पाण्याच्या भीषणतेचे चित्र लावले जाणार आहे, लाईव्ह, रंगवलेले नाही. जे शहरातले आताचे आहे असे लाईव्ह जवळपास 40 चित्र त्याच्यात लावले जाणार आहे. त्याचबरोबर एक 3 मिनिटाचं ऑडिओ भाषण आहे, जे जवळपास या 4 दिवसात 60 ठिकाणी हे 3 मिनिटाचं ऑडिओ भाषण होणार आहे. कोणी भाषण व्यक्ती करणार नाही आहे, आम्ही रेकॉर्ड केलेलं भाषण आहे. आणि हे रेकॉर्ड केलेलं भाषण मुख्य चौकात असे 60 चौकामध्ये असं भाषण या पाण्याच्या विषयावर थांबून, ही पदयात्रा थांबून एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तास झाल्यावर आम्ही चौक काही निवडलेले आहे. या चौकात पदयात्रा थांबेल, 3 मिनिटाचं भाषण होईल आणि पुन्हा पुढे चालेल. असे 60 स्पॉट आम्ही या 4 दिवसात निवडलेले आहे. पहिल्या दिवशी मुकुंदवाडी छत्रपती शिवाजी महाराजापासून सुरू होणारी पदयात्रा अहिल्याबाई होळकर चौकापर्यंत पोहोचणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी मग पूर्व विभागामध्ये डिटेल्स मला वाटतं मी रूट सांगण्याची गरज नाही. शनिवारी पश्चिम आणि पूर्व विधानसभेत आहे, रविवारी मध्य आणि पश्चिममध्ये आहे, सोमवारी पुन्हा पूर्व आणि मध्यमध्ये आहे. आणि समाप्ती याची चिकलठाण्यापासून होऊन वानखेडे नगर येथील जे महादेव मंदिर आहे या ठिकाणी होणार आहे. या यात्रेमध्ये रिकामे ड्रम्स ठेवले जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्व आम्ही एक रॅप सॉन्ग याच्यावरचं प्रदर्शित केलं आहे. मला वाटतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. पाण्याची भीषणतेवर हे रॅप सॉन्ग आहे. या पदयात्रेत हे रॅप सॉन्ग पण वाजवलं जाणार आणि एक 3 मिनिटाचं भाषण. अशा पद्धतीने ही पदयात्रा आहे. आता 13, 14, 15ला आमचे पुरुष 30 उपशहर प्रमुख आहे आणि महिला 30 उपशहर प्रमुख आहेत. प्रत्येकाला 3-3, 4-4 वॉर्डाची जबाबदारी आहे. आणि या 3 दिवसामध्ये प्रत्येक उपशहर प्रमुख पुरुष आणि महिला वेगवेगळं स्वतंत्रपणे हे 60 जण रोजच्या 3 बैठका घेणार आहे. म्हणजे एका दिवसात 180 बैठका, म्हणजे 3 दिवसात 560 बैठका हे आमचे उपशहर प्रमुख पुरुष आणि महिला मिळून घेणार आहे. त्याला संख्या 10 असेल नाही तर 100 असेल, त्याची चिंता करायची गरज नाही. एखाद्या कॉलनीत 10 जणांची पण बैठक मोठी होती, एखाद्या कॉलनीत 100 जणांची छोटी होत असते. आणि म्हणून त्याला संख्येच्या मर्यादा नाही, पण तो 580 पॉईंटवर आम्हाला पोहोचायचं आहे. आणि आमचे पुरुष आणि महिला या 580 ठिकाणी 13, 14, 15 या दिवशी पोहोचणार आहे. आता तुम्ही म्हणाल कशासाठी पोहोचायचं, तर हे पाण्याचं आमचं पत्र काढलेलं आहे तेवढंच वाचून दाखवतोय. कुठेही आवा तवा भाषण आमचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं 16 तारखेला संध्याकाळी 4 वाजता माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट येथून हल्लाबोल मोर्चा, म्हणजे 9, 10, 11, 12 हल्लाबोल पदयात्रा आणि 16 तारखेला हल्लाबोल मोर्चा माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला संध्याकाळी 4 वाजता निघणार पैठणगेटून आणि तो महानगरपालिकेवर पोहोचणार आहे. मला असं वाटतं हे सगळं होत असताना जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस 13 दिवसाला, 14 दिवसाला, 15 दिवसाला पाणी येत होतं. या आंदोलनानंतर पार जायकवाडीच्या जॅकवेलपासून ते एकदम टेलला असलेली हर्सूल किंवा बेगमपुऱ्याची, पहाडसिंगपुऱ्याची पाण्याची टाकी इथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. आम्ही फक्त भाषणं केली नाही, आम्ही या शहरातले जलकुंभ, या शहरातले 17 ज्युनियर इंजिनियर, या शहरातले 3 डेप्टी इंजिनियर, या शहरातला एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या इंजिनियर्स बरोबर पूर्णपणे कोऑर्डिनेशन ठेवलं, चांगल्या पद्धतीनं ठेवलं.
कुठे संघर्ष केला नाही. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न आम्ही केला, कारण आमचा प्रश्न पाण्याचा आहे, आमचा प्रश्न भांडणाचा नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. मी काही अधिकाऱ्यांविषयी पण काही बोलणार नाही, परंतु या माध्यमातून आजच्या घडीला प्रशासनाने किमान 6 दिवस आणि 7 दिवसाला पाणी देण्याचं धोरण आतापर्यंत आलेलं आहे. जे 13 दिवस 14 दिवसाचं होतं ते 6 दिवस 7 दिवसापर्यंत पाणी आम्ही आणलेलं आहे. हे आमच्या आंदोलनाची परिणिती आहे. आणि मी सांगेल, याच्यात सुद्धा प्रशासन पूर्णपणे, मुंबईचं राज्य सरकार या निमित्तानं या आंदोलनामुळं संभाजीनगराच्या परिस्थितीवर एकदम चिंताग्रस्त आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक काय बोलतात मला माहिती नाही, परंतु जनतेमध्ये हे आंदोलन पूर्णपणे पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. 16 तारखेला भले मोर्चा निघाला तरी आंदोलन संपणार नाही, हेही तितकंच खरं. हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं चालूच राहणार जोपर्यंत आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला या शहरातील जनतेला पाणी द्यायचं धोरण करत नाही, तोपर्यंत ही आमची मोहीम सुरू राहणार. परंतु या आंदोलनातून एक तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर 13-14 दिवसाचं पाणी आज 6-7 दिवसावर आम्ही, फार चांगलं आहे, आनंद याच्यातला काही भाग नाही, पण याच्यातला सिरियसनेस मी सातत्यानं सांगितलेलं आहे की आमचा जलवाहिनी हा स्वतंत्र मुद्दा आहे. परंतु या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे. 140 MLD पाणी दररोज येतं. या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन नीट व्हावं एवढंच अपेक्षित आहे. बाकी पाण्याची जलवाहिनी व्हायला वेळ लागणार आहे. 1680 कोटीची योजना 2760 कोटीवर झाली, आणखी 3332वर जाऊ शकते ती. राज्य सरकार 800 कोटी रुपये कर्ज महापालिकेला घ्या म्हणतं, महापालिका ते कुठून फेडणार, हे सगळे विषय, याच्याविषयी राज्य सरकारची सुद्धा धांदल उडालेली आहे. हडकोकडून इकडून तिकडून कर्ज उभारण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. जॅकवेलवर फक्त 15 लोक काम करतात. याच गतीनं काम झालं तर 1.5 वर्ष काम होणार नाही, अशा प्रकारची जॅकवेलची स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या स्थिती आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणलेल्या आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. आणि निश्चित याच्याविषयी या शहराला लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त केलेली आहे. सांगितलं होतं पाण्याचा जे टप्पा आहे 8 दिवस 10 दिवस तो कमी करणार, करून आराखडा आहे, महापालिकेला सांगणार असं म्हणाले होते. सांगितलं आमची चर्चा झाली, त्याच्यातूनच हा 14 दिवसाचा 6-7 पर्यंत आलेला आहे. काही ठिकाणी आला नसेल, काही त्याला काय कोणता झोन म्हणतो, नो नेटवर्क झोन काही आहे तिथं सोडून बाकीच्या ठिकाणी हा आराखडा आम्ही दिला. या आराखडा अधिकारी मला वाटतं बऱ्याच पद्धतीनं पाळण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून पाण्याचा टप्पा सहज कमी नाही झाला, त्याच्यामुळेच कमी झाला. 20 वर्षापासून शहराचा पाण्याचा प्रश्न चालू आहे. एकीकडे तुम्ही म्हणता लवाडातून पाणी द्या, भाजपवाले म्हणतात की खरे साहेबांनीच पाणी योजना सगळ्या पळवून लावल्या, तर लोकांना त्रास चालू आहे. त्याला जबाबदार कोण आहे नेमकं? हे पहा, आता आमची सत्ता महापालिकेची जाऊन 5 वर्ष झाले, राज्य सरकारची जाऊन 3 वर्ष झाले. चला, सुरुवातीला आम्ही जबाबदार होतो, मान्य आहे. त्यावेळेस 2 दिवसाला पाणी देत होतो आम्ही, 3 दिवसाला पाणी देत होतो. 2022 पर्यंत या शहराला 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी होतं आणि आमची सत्ता होती, छाती ठोकपणे आम्ही सांगतो. पण आता यांनी मोर्चे काढले. 2022ला देवेंद्र फडणवीसांचा मोर्चा निघाला होता. त्यांनी सांगितलं होतं आमची सत्ता आणा, आम्ही 6 महिन्यात पाणी देतो. लोकसभा विधानसभेला ते प्रचाराला आले, आमची सत्ता आणा, 3 महिन्यात पाणी देतो. मला असं वाटतं आम्ही काही केलं म्हणून तुम्ही काही करू नये अशातला काही भाग आहे का? आमच्या काळामध्ये आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो, एवढं स्पष्ट सांगतो आणि छातीठोकपणे सांगतो. हे झालं असेल तर आता पर्याय काय? तसं पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही. मनपा कमिशनरने प्रतिसाद दिला का नियोजन करण्यासंदर्भात? तुम्ही जे नियोजन सांगता नाही त्याच्या संदर्भात काय केलं का? नाही, प्रतिसाद दिलाय ना. हे पहा, प्रतिसाद दिला. आम्ही, मला वाटतं हे आंदोलन सुरू होतानाच कमिशनर बरोबर सगळे 17 इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बरोबर आम्ही बैठक घेतली. वारंवार आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आमचे पदाधिकारी त्या भागातले त्या संपर्कात आहेत.
त्याच्यामुळे प्रतिसाद प्रशासनाने दिला. प्रशासनाने काय आमच्याला विरोध केलेला नाही कुठे, हे पण सांगतो मी. काय प्रशासनाला दोष देत नाही. प्रशासनाने कुठेही आमच्या आंदोलनाला, आमच्या भूमिकेला विरोध केलेला नाही, प्रतिसाद दिला. पण काय होतं, आता पाण्याची खालची पातळी सुद्धा कमी झालेली आहे. नाही तर प्रश्न नव्हता अशातला काही भाग नाही, परंतु बोरचं पाणी होतं, त्याच्यातून पाणी यायचं. आता तेही पाणी आटलेलं आहे. लोकांचं पूर्णपणे जे महानगरपालिका पाणी देतं त्याच्यावर लोक पूर्णपणे अवलंबून आहे आणि म्हणून त्याची तीव्रता आता वाढलेली आहे. जॅकवेलच्या कामाची तुम्ही पाहणी केली होती. हो. आता तुम्ही सांगितले फक्त 15 दिन लोक तिथे काम करतात. तर त्या गतीनं जर काम सुरू राहिलं तर त्या पाईपलाईन पाणी येण्यास किती व्यवस्था? हे पहा, जॅकवेलचं आताच्या पाण्याची कामाची गती पाहिलं तर 1-1.5 वर्ष काम लागू शकतं. म्हणून त्याची गती जर वाढवली तर पाणी लवकर येऊ शकेल असं मला तरी वाटतं. शहराच्या काही भागामध्ये म्हणजे जास्त पाणी मिळतं, काही भागामध्ये पाणी कमी मिळतं. त्याचं नियोजन काय करणार प्रशासन? तुम्ही काय बोलले नाही, हे लोकांच्या खोट्या तक्रारी असतात. कुठं कमी कुठं जास्त हे एखाद्या रेअर जिथं पर्याय नाही तिथं होऊ शकतं. परंतु अशी तक्रार लोक उगाच सांगतात, समोरच्याला 5 तास पाणी येतं आणि मला 1 तास पाणी येतं, असं कुठे होत नाही. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकत असेल, परंतु एखाद्याला 5 तासाने आणि एखाद्याला 1 तास पाणी असं शहरात कुठे होत नाही. हे लोकांचे गैरसमज आहे, ही चुकीची चर्चा आहे. असं या शहरात कुठे होत नाही. ज्या भागात आता पाणी टंचाई हा. आहे, महानगरपालिका क्षेत्रातला भाग आहे, इथं पर्याय उपाययोजना काय राबवतात? हे बघ, जिथं पाणी टंचाई आहे, नो नेटवर्क झोन मी सांगितलं, तिथं पाण्याचं टँकरने पाणी द्यावं अशा प्रकारचं आहे. मला वाटतं महानगरपालिकेचे टँकर्स चालू आहेत. जिथं नो नेटवर्क झोन आहे तिथं पाण्याची लाईनच नाही आहे. नव्याने भाग स्थापित झालेला आहे, नव्याने वस्ती झालेली आहे. इथं आता नवीन योजना झाल्याशिवाय पाईपलाईन काही होऊ शकणार नाही. दादा, मनपा प्रशासन जरी म्हणत असले टप्पे कमी झाले, मात्र जुना शहर जो आहे त्यामध्ये अजूनही 8 ते 10 दिवसाला पाणी येतं. आज घडीला देखील तीच परिस्थिती आहे, बदललेली नाही. हे पण मी सांगितलं काय की एखादा भाग नाही, अनेक भाग आहेत ज्याच्यामध्ये तर नाही. फरक तर पडतोय ना. मी त्यांची बाजू घेत नाही, पण आंदोलनाच्या माध्यमातून फरक तर पडतोय ना या सगळ्याचा. हे झालं का? आम्ही आमच्या उपनेत्या आल्या त्यांचं ओळख करून देतो. या ज्योतिताई आमच्या संपर्क प्रमुख आहेत आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत, संभाजीनगरच्या संपर्क प्रमुख आहेत, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या चेअरमन होत्या सत्ता असताना. शुभांगीताई पाटील उपनेत्या आहेत. मागच्या वेळेस पदवीधर निवडणूक नाशिक पदवीधर लढलेल्या, थोडक्यात पराभव झाला. शीतलताई देवरुखकर मुंबई सिनेटच्या मॅनेजमेंट कमिटीच्या सदस्य आहेत, युवा सेनेचं काम बघत होते. आता शिवसेनेच्या उपनेत्या आहे. अस्मिताताई गायकवाड या आमच्या सोलापूरचं वर्षानुवर्ष जिल्हा संघटिका होत्या, मागच्या आता उपनेत्या म्हणून काम बघतात. छायाताई शिंदे या सांगलीच्या या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. सगळ्या भगिनी आज मुद्दाम म्हणून या आंदोलनाला आल्या. मी त्यांचंही स्वागत करतो सगळ्यांचं. बोला आता. शरद पवारांचं एक वाक्य आहे, आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत एकत्र यावं असं वाटतंय, मात्र संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही हे सुप्रिया सुळे या ठरवते. इंडिया आघाडी फारशी सक्रिय नाही, त्यामुळे संकेत असे दिलेत की ते अजित पवारांसोबत जातील, विलिनीकरण होईल पक्षात. वाटतं तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांच्या पक्षाचं काय करायचं हा त्यांनी ठरवायचा मुद्दा आहे. शिवसेनेचं आणि त्यांचं भले आमची महाविकास आघाडी असेल, परंतु अंतर्गतदृष्ट्या त्यांना काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. आतापर्यंत विरोधात बसले होते, मात्र सत्ता आली आहे त्यांच्याच पक्षातल्या अर्ध्या भागाकडे, म्हणून सत्तेकडे जात आहे असं काही चित्र दिसतंय. मला असं वाटतं याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. परंतु त्यांनी सांगितलं थोडी आम्ही करणार आहे. असे 2 मतप्रवाह आहे. आता या मतप्रवाहातून निर्णय काय घ्यायचा तो पक्षप्रमुख म्हणून त्यांचा अधिकार असतो. ते जसं ठरवतील तसं होईल. पण इंडिया आघाडी महाराष्ट्रात शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे यांनी लीड केली, संपलं इंडिया आघाडीचं. असं काही नाही. शिवसेना आहेच. शिवसेना इंडिया आघाडीची सदस्य आहे. शिवसेना सातत्यानं भारतीय जनता पार्टी असेल, या देशातला या राज्यातला जो सत्ताधारी पक्ष असेल
याच्यावर सातत्यानं चुकावर प्रहार करतोच आहे, जनतेचे प्रश्न उचलतोच आहे. शिवसेनेच्या भूमिकेत तसूभरही कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही आहे. बरं, दोन एनसीपी जवळ आल्या, दोन शिवसेना येतील का? मला वाटत नाही असं काही यायची आवश्यकताही वाटत नाही. जे झालं ते झालं. शिवसेना ताकदीनं लढेल. मनसे शिवसेना उद्धव सेना कधी येत आहे? हां, मनसेसोबत कधी येतो? आता ते ठरवतील वरचे लोक, आम्ही कोण सर्वसामान्य शिवसैनिकांना काय वाटतं? व्हावं असं वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक आज बोलवली आणि संजय राऊत त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यावरून संजय शिरसाट म्हणाले की तुमच्याकडे आता पर्याय नाही. मोदी काय ज्याच्या खात्याचा निधी ज्याला सांभाळता येत नाही त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपण द्यायची? ज्याला स्वतःचं खातं सांभाळता येत नाही, स्वतःच्या खात्याचा निधी वळवतात, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काल भारताने जो हल्ला केला होता त्यावर खूप मतमतांतर आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की युद्ध हे उत्तर नाही, अतिरेक्यांना शोधलं पाहिजे तर त्यातनं आपल्याला मार्ग सापडेल. तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं जे राजसाहेबांनी भूमिका मांडली तशाच पद्धतीनं सरकारने भूमिका घेतलेली आहे की युद्ध केलेलं नाही, अतिरेकी तळं उद्ध्वस्त केलेली आहेत. पण अतिरेकी तळ उद्ध्वस्त करत असताना अतिरेकी सुद्धा उद्ध्वस्त होण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळं जे कोणी अतिरेकी होते, ज्याने भारतात 26/11चा हल्ला केला, संसदेवर हल्ला केला, पुलवामा हल्ला केला, पहलगाम हल्ला केला, विमान आपलं किडनॅप केलं, अक्षरधामवर हल्ला केला, याच्यातल्या ज्या कल्प्रिट संघटनेचे प्रमुख आहे, मला वाटतं यांना सगळ्यात आधी, मग अझर मसूद असेल, आणखी ते दोघं तिघे आहेत, जैश ए मोहम्मद, काय काय त्या संघटना आहे, या सगळ्यात आधी याचे म्होरके संपवले पाहिजेत. तळ उद्ध्वस्त केलं, मला असं वाटतं आज ही बिल्डिंग उद्या दुसरी बिल्डिंग वापरू शकतात ते. म्हणून सगळ्यात आधी यांना संपवण्याची भूमिका घेतली पाहिजे. आपल्याला युद्ध पाकिस्तानशी युद्ध करायचं नाही आहे, पण पाकिस्तानीमधले जे अतिरेकी जे पाकिस्तान आधार देतो त्यांना संपवलंच पाहिजे. बरं, युद्ध काल जे काही केले हल्ला तो लष्करानं केला आणि मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. काय नेत्याने म्हणजे संजय राऊतांचं म्हणतंय की त्यांनी आधी आमचा बाप पळवला, आता भाजपचा बाप पळवत आहे की काय, असं चित्र निर्माण झालं. मला वाटतं आता युद्ध सुरू आहे, याच्यात काय पक्ष देश वगैरे, फक्त आपला देश महत्त्वाचा. ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी. बाकी कोण नेता आहे, काय नेता आहे, चला देशाचे पंतप्रधान आपले सगळ्यांचे प्रमुख आहे, ही भूमिका आपण ठेवायला काहीच हरकत नाही. मला असं वाटतं आताच्या घडीला कोणतेही राजकारण करू नये अशी स्थिती आहे आणि ती भूमिका आमची शिवसेनेची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये फक्त शिवसेना पक्ष आणि नावाचा जो वाद आहे त्याबाबत सुनावणी होती, त्यावेळेस कोर्ट असं म्हणालं, असं कळतंय की महापालिका निवडणुकांकडे लक्ष द्या, हा प्रश्न काही तातडीने सुटणार नाही, असं झालंय. नाही, त्याच्यात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे, नुसतं तेवढंच पुरतं झालेलं नाही. मला वाटतं हेरिंगमध्ये चिन्ह आणि नाव, आणि चिन्हही नाव घेत असताना नुसतं संसदीय बलाबल न बघता पक्षाचं जनतेमधलं बलाबल हे महत्त्वाचं आहे, पक्षाची घटना महत्त्वाची आहे, हे मुद्दे मांडले गेलेले आहेत. आमच्याकडे बहुमत आहे, मेजॉरिटी आहे, हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल असं शिवसेना. पहिली गोष्ट तर 1.5 वर्ष याची कोणतीच हेरिंग नव्हती. आता याची हेरिंग सुरू झालेली आहे. आमचा मुद्दाच तो आहे की बहुमत हे विधिमंडळ किंवा संसदीय ताकदीवर नव्हे, तर पक्षाची जी घटना आहे, रचना आहे, त्याच्यावर होत असतं आणि ते व्हावं अशा प्रकारची भूमिका आहे. होईल. चला, थँक्यू. ज़्यादा हिंदी में बताइए. क्या बताओ अभी? सर में पूछिए. हाँ हाँ, अरे पानी का क्या बताने वाले तुम लोग? संभाजीनगर में लबाडानो पानी दिया, ये आंदोलन पिछले 1 महीने से चालू है. ये आंदोलन में आने वाले समय में शहर के पूरे वार्ड में हम हल्ला बोल पदयात्रा निकालने वाले हैं और 16 तारीख को माननीय शिवसेना नेता आदित्य जी ठाकरे साहब इनके नेतृत्व में हल्ला बोल महामोर्चा निकालने वाले हैं,
जिसमें हजारों लोग शामिल होंगे। इस शहर को 12-12 दिन पानी नहीं है, वो जल्द से जल्द मिलना चाहिए। ये भूमिका शिवसेना ने रखी है और शिवसेना के इस भूमिका को जनता का समर्थन भारी मात्रा में मिला है। मैं जनता का आभार मानता हूं, लेकिन आने वाले समय में इस शहर को पानी मिलने के लिए जो जो करना चाहिए वो सब शिवसेना करेगी। इस प्रकार का हमने जनता से वादा किया है और हम वो पूरा करेंगे। दादा, ऑपरेशन सिंदूर के लेकर पृथ्वीराज चौहान ने कहा है कि मोदी सरकार ने भावनाओं का फायदा उठाने के लिए ये नाम रखा है। मैं समझता हूँ, अभी मैंने पहले भी मराठी में ये बात बताई है, सब में पहले जो अटैक हिंदुस्तान पे हुआ था, पहलगाम में हुआ था, अपने जो 26-27 लोग मारे गए उनका बदला लेना चाहिए। जिस संगठन ने ये दुष्कृत्य किया उस संगठन खत्म करना चाहिए। इस प्रकार की भूमिका हमारी है। बाकी इसमें भावना ये अलग से बात है, वो इस पे चर्चा हम बाद में कर सकते हैं। जो ऑपरेशन सिंदूर के बाद अब पाकिस्तान ने भी रिएक्शन देना चालू किया है, उसने भी फायरिंग की है जिसमें कई सारे मिलिट्री के लोग और आम लोग मारे गए हैं। ये देखो, हमने जो अटैक किया टेररिस्ट कैंप है वहाँ पे किया, वो जो अटैक कर रहे हैं जनता पे कर रहे हैं, सर्वसामान्य जनता पे कर रहे हैं। इसका जवाब भारतीय सेना मैं समझता हूँ जल्द से जल्द देगी। थँक्यू। भावनाच्या जोरावर जो जिंकू शकत नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यांना त्यांचे वक्तव्य मला असं वाटतं, ज्या पद्धतीनं पुरुषांना वेचून त्या दिवशी मारलं गेलं पहलगामला, याचा अर्थ आपल्या 26-27 महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि जे एक नवविवाहित जोडपं होतं, आर्मीमधले नोकरी करणारं, 8 दिवस लग्न झालेलं, आणि मला वाटतं या भावना तर आपण जाणल्याच पाहिजे आणि त्या भावनेला उत्तर दिलंच पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं नाव ऑपरेशन सिंदूर दिलं असेल तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असायचं कारण नाही. ऑपरेशनला नाव द्यावंच लागतं. या ऑपरेशनच्या नावामध्ये सुद्धा शक्ती असते, ताकद असते, भावना असते, आणि मला वाटतं भारतीय सेनेनं ते केलेलं आहे, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. दादा